जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे पंकज कमी कर दे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरान्विताय जय गौरान्विताय जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे. सॉरी, पुढचं मी बोलायचं विसरून गेलो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सगळ्यांचं स्वागत आहे. कोण सांगेल आपण मागच्या आठवड्यात काय शिकलो? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. आपण मागच्या आठवड्यात 8व्या अध्यायातल्या 23 आणि 24वा श्लोक केलेला होता. ज्याच्यामध्ये जनरली म्हणजे आपल्या सारख्या जीवांना एक जिज्ञासा असते की काय होतं आपला मृत्यू झाल्यानंतर. तर इथे कृष्ण भगवानांनी त्याचे पण निरसन करायचा प्रयत्न, म्हणजे ते पण निरसन केलेले आहे की 23 ते 28 श्लोकामध्ये कृष्ण भगवान पुनर्जन्माबद्दल सांगत आहेत. इथे 23व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलंय की बेसिकली योग्य वेळी जर देहत्याग झाला तर तुम्ही जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर येऊ शकतात. पण हे सगळं
म्हणजे जेव्हा शंका आली की हे हे तर आपल्या हातात नाहीये वगैरे, तर त्याच्यामध्ये पुढच्या लगेच श्लोकामध्ये भगवानांनी ती शंका क्लिअर केलेली आहे की हे सगळं जे ज्ञानयोग कर्मयोग असं फॉलो करणारे जे आहेत जीव त्यांच्याकरता आहेत, जे भक्ती योग करणारे आहेत त्यांच्याकरता हे काही ऍप्लिकेबल नाहीये बेसिकली. दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण वगैरे हे काही ऍप्लिकेबल नाही, कारण ते याचा विचारच करत नाही. कारण ते फक्त भगवानांच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन त्यांना योग्य ते स्थान गोलोकधाम मिळू शकतं. पण हेच जे कर्मयोग आणि ज्ञानयोग किंवा इनफॅक्ट तुम्ही मागच्या वेळेस हे एक छान उदाहरण दिलेलं होतं की अष्टांग योग करून सिद्धी प्राप्त झालेले ज्ञानी ते ऍट अ गिवन पॉइंट ऑफ टाइम त्यांना 7 जन्म मिळू शकतात. पण त्याच्यामध्ये काय लिमिटेशन आहे, तर ते फक्त 7च म्हणजे 7च ठिकाणी ऍट अ गिवन पॉइंट ऑफ टाइम असू शकतात आणि एका ठिकाणी जी ऍक्शन कराल तीच रिप्लिकेट होणार. तर ते म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला बेसिकली जेव्हा आपल्या मनात शंका येते तेव्हा तुम्ही त्याचं निरसन या उदाहरणाने पण केलेलं होतं. तर इथे 23 आणि 24व्या श्लोकामध्ये शुभ क्षणी दिवसा शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये तुमचं मृत्यू झाला पाहिजे. म्हणजे जे लोक ज्ञानयोगी आणि कर्मयोगीन करता, मी पुन्हा म्हणेन. पण जे भक्ती योगामध्ये असतात त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. दे विल स्टील बी लॉयल टू आपली भक्ती ओनली आणि त्यांचा मृत्यू चांगलंच होणार क्लोजर बेसिकली. एक तुम्ही म्हणालात ते 7 जन्म जे म्हणालात ना, ते 7 जन्म नाही आहे ते. तर जी लोक सात अष्टांग आवृत्ती म्हणेन मी. हा, आवृत्ती इज अ बेटर वर्ड. कारण त्यांना म्हणजे अशी सिद्धी प्राप्ती बोलतो ना, अष्टसिद्धी म्हणतात ना, त्यापैकी एक अशी सिद्धी आहे, तुम्ही एकाच वेळेला तुम्ही मल्टिपल ठिकाणी उपस्थित राहू शकता. पण त्याची गंमत अशी आहे की एक ॲक्शन एका आवृत्तीने केली की दुसरी दुसरी आवृत्ती पण तीच ॲक्शन करते, त्यांना वेगळं करता येत नाही. तर आपण कंपॅरिझन कृष्णाबरोबर केलेलं. कृष्णाच्या 16,108 राण्या होत्या. तर श्रीमद भागवतममध्ये ह्याचं वर्णन आहे. एकदा नारद मुनींना प्रश्न पडला की कृष्ण 16,108 राण्यांना त्यांना कसं सांभाळतोय, ते बघायला जाऊया म्हणून तो द्वारकेला गेले नारद मुनी. आणि त्यांनी बघितलं आणि त्यांना एवढा आश्चर्य झालं, अचंबा झाला त्यांना, की कृष्ण प्रत्येक राणीसोबत त्यांच्या प्रत्येक महालामध्ये वेगळ्या वेगळ्या कार्य करत होता. म्हणजे एकाच वेळी तो सगळ्या 16,108 राण्यांबरोबर होता. काही राण्यांबरोबर तो खेळत होता, काही राण्यांबरोबर गप्पा मारत होता, काहींबरोबर तो जेवत होता, काहींच्या मुलांबरोबर खेळत होता, काहींच्या इकडे असाच बसून राहिलेला, म्हणजे पलंगावरती वगैरे असं. तर प्रत्येक महलामध्ये जेव्हा नारद मुनी जायला लागले त्यावेळी त्यांनी प्रत्येक वेळी नारद मुनींचं स्वागत केलं. आणि अशा पद्धतीने स्वागत केलं की ते कृष्ण नारद मुनींना पहिल्यांदाच बघत होता त्या दिवशी असं. आणि नारद मुनी एवढे अचंबित झाले की ते अक्षरशः एक शब्द न काढता तिकडनं ते बाहेर पडून आले तिकडे. तर हा डिफरन्स आहे एका योग्यामध्ये आणि कृष्णामध्ये, की कृष्ण एकाच वेळी इतक्या आवृत्त्या असू शकतात त्याच्या, आणि प्रत्येक आवृत्ती वेगळं वेगळं करू शकते. पण अष्टसिद्धीचे जे उपासक आहेत त्यांनी अष्टसिद्धी मिळवली तरी सुद्धा जास्तीत जास्त ते 7 आवृत्त्या स्वतःच्या निर्माण करू शकतात, आणि प्रत्येक आवृत्ती स्वतःची एकच काम करू शकते एका वेळेला. ते आपण बघितलं तेव्हा. ओके, ते एक झालं. पण हे सगळं जे आपण ऐकतोय त्याच्यामधले 2 प्रश्न असे निर्माण होतात की हे एखादी व्यक्ती समजा त्यांनी पूर्ण आयुष्यभर पापकर्म केलेलं आहे, पण तो उत्तरायणमध्ये किंवा शुक्ल पक्षात किंवा दिवसा जर का त्यांनी देह सोडला तर त्याचं काय होतं? त्याला पण हे सगळं मिळतं का? त्याला पण पुनरावृत्ती करावी लागते का नाही करावी लागत? तुम्हाला काय वाटतं?
ऑफकोर्स करावी लागायला पाहिजे असं मला वाटतं प्रभूजी. बरं, पण त्याचं कृष्ण काय सांगतोय, म्हणजे आपली एक समज एक आहे आणि कृष्ण काय बोलतोय. ह्या श्लोकामध्येच त्याचं उत्तर आहे आणि हरे आपण त्याबद्दल बोललेलो. हो हरे हो. कृष्ण. हरे कृष्णा, बोला. हा, जरी काळ जरी महत्वाचा असला तरी श्रीकृष्णांचा संदेश असा आहे की अनन्य भक्त काळाच्या या तांत्रिक गोष्टीवरती अवलंबून नसतात. म्हणजे तो रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या स्मरणात मग्न असतो आणि त्याच्या मृत्यूच्या वेळी कोणताही म्हणजे त्याचा मृत्यूचा वेळ कोणताही असो, श्रीकृष्ण याची जबाबदारी स्वतः घेतात. ते झालं भक्ताचं झालं. हम्म. बरोबर. मी आपला एका ऑर्डिनरी व्यक्तीबद्दल बोलतोय जो भरपूर पाप कर्म पण करत असतो. त्याचं नाही, काय त्याला होतं. जन्म मृत्यूच्या याच्यात अडकावंच लागेल ना, तर त्याला नाही, परत यावंच लागेल. मी आपले 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 त्या विचार अगोदर विचार नाही, आपल्या विचारांच्या बेसिसवरती नाही बोलते, कृष्ण काय बोलतोय. हा, भक्ती श्रीकृष्ण. केल्याशिवाय त्याला मार्गच नाहीये प्रभूजी. काय काय म्हणालात, सॉरी. भक्ती केल्याशिवाय त्याला मार्गच नाही पुढे जाण्याचा प्रभूजी. नाही, ते बरोबर नाही, त्यांनी आहे. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की एका पापी व्यक्तीने जर दिवसा किंवा शुक्ल पक्षात किंवा उत्तरायणमध्ये त्यांनी जर देह सोडला तर त्याला जन्म परत घ्यावा लागतो का नाही घ्यावा लागत. घ्यावा लागतो. हा, त्याचं कृष्णाने कुठे प्रूफ दिलेलं आहे, कृष्ण काय बोलतो. हरे कृष्ण प्रभू. हा. त्यांनी अंधकाराचा एक मार्ग म्हणजे पितृयान ह्याबद्दल त्यांनी सांगितलंय. तर ते रात्री कृष्ण पक्षात किंवा सॉरी दक्षिणात. सॉरी मला हरे थोडस का वेळेच्या अभावी थोडं इंटरप्ट करावं लागतंय. सॉरी. नाही, इकडे आपण बघूया कृष्णाने काय सांगितलंय. ब्रह्म ब्रह्म विदो जनाहा. हा, ब्रह्म ब्रह्म म्हणजे ज्या व्यक्तीने आध्यात्मिक नॉलेज मिळवलेलं आहे त्या व्यक्तीबद्दल कृष्ण इथे बोलतोय. कृष्ण इथे पापी व्यक्तीबद्दल बोलत नाहीये. संपूर्ण तुम्ही भगवद्गीता बघितली ना तर एक लेवल असतं ना, एक इंटेंडेड ऑडियन्स असतं प्रत्येक बुक करता. तुम्ही एखादं कम्प्युटर्सवरती जर बुक लिहिलं तर तुम्ही कन्स्ट्रक्शन वर्करला एक्सपेक्ट नाही करणार की तो ते पुस्तक वाचेल म्हणून, राईट. तो तुमच्याकरता इंटेंडेड ऑडियन्स नाही आहे. तसंच भगवद्गीतेकरता पण एक इंटेंडेड ऑडियन्स आहे आणि त्याची लेवल अशी आहे की कमीत कमी तुम्ही कर्मकांडी तरी आहात, कमीत कमी. म्हणजे तुम्ही पाप नाही करत आहात आणि तुम्ही म्हणजे अशी व्यक्ती आहे की जी म्हणजे नित्य कर्म जे आहे ते करणार. भलेही तुम्ही स्वतःच्या फायद्याकरता करत असाल, कर्मफळाची अपेक्षा ठेवून तुम्ही कराल, पण तुम्ही कमीत कमी पाप करत नाही आहात. हे हा इम्पॉर्टंट पॉइंट इथे कृष्णा म्हणजे डिस्टिंग्विश करतोय की हे पुस्तक जे आहे संपूर्ण भगवद्गीता हे कमीत कमी अशा लोकांकरता आहे जे पाप करत नाही आहेत. ओके. फक्त 16व्या अध्यायामध्ये कृष्ण हे जे असुरी प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांच्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगतोय की ते का तसं वागतात आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे आणि त्यांचं ते वागणं आहे त्याच्यामुळे त्यांना काय रिझल्ट मिळतो हे त्यांनी 16व्या अध्यायात सांगितलंय. अदरवाईज पापी व्यक्तींबद्दल कृष्ण कुठेही बोललेला नाहीये. इथे सुद्धा तो ब्रह्म ब्रह्म विदो जनाहा बोलतोय की ज्या व्यक्तीला आध्यात्मिक मार्गावरती चांगली प्रगती केलेली आहे त्यांनी, अशा व्यक्तीला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. जर का मृत्यूच्या वेळी काय परिस्थिती होती त्याच्या बेसिसवरती पुनर्जन्म मिळायला पाहिजे किंवा न मिळायला पाहिजे हे जर ठरवलं असतं तर मग कर्म आणि भक्ती आणि ज्ञान ह्याला काही अर्थच उरला नसता ना. तर हा एक मेन डिफरन्स आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा मी बघितलंय की लोक हे 2 श्लोक 24 आणि 25व्या श्लोकाच्या रेफरन्स देतात आणि बोलतात की हां तो झाला, हां त्या व्यक्तीला आता पुनर्जन्म नाही मिळणार. म्हणजे मग काय होतं की चुकीची समज सोसायटीमध्ये गेली ना तर मग एक त्याचं खूप मोठं नुकसान होतं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं अरे कसंही वागा रे, काही फरक नाही पडत, काही पाप करा, काय नाही करा, काही मजा करा आणि नंतर जेव्हा 50 70 80 वर्षाचे आपण होऊ त्यावेळी आपण दिवसा मेलो की झालं, परत कधी येणार नाही आपण. पण हे तसं नसतं ते. तर हा मोठा फरक आहे.
कोणाला काही प्रश्न आहे? नाही? चला आज आपण 25वा आणि 26वा श्लोक बघूया. धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. अनुवाद कोण वाचते? हरे कृष्णा. धूर रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्र लोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आधीच्या श्लोकात काय सांगितलेलं? जी पुनरावृत्ती होत नाही. हा, इकडे काय सांगितलेलं आहे? निवर्तते, म्हणजे त्याची परत येतो, तो आवृत्ती मार्ग म्हणतात त्याला. ठीक आहे. आता आपण बघूया ह्या श्लोकामध्ये कृष्णाने कोणाला रेफरन्स केलेला आहे आणि काय सांगितलं त्याबद्दल. ठीक आहे. तर कृष्ण कोणाबद्दल बोलतोय? की जे योगी आहेत, ओके, पण कर्मयोगी आहेत, ओके, आणि कर्मकांडी पण आहेत. ते म्हणजे जे फळाची अपेक्षा ठेवून शास्त्राने जे सांगितलेलं आहे ते कर्म करतात, पण एका सेल्फिश मोटिव्हनी, की मला अमुक एक गोष्ट हवी आहे म्हणून मी तमुक एक कर्म करणार. ओके. आणि भक्तांबद्दल तो अजूनही बोललेला नाहीये. तर आधीचा जो श्लोक होता तो ज्ञानयोगींचा होता, आता जो आहे तो कर्मयोगी किंवा कर्मकांडी लोकांचा आहे. आणि ह्या श्लोकातनं आपल्याला कळून येईल पुण्य जे बोलतात ना लोक सोसायटीमध्ये, आपल्याला शिकवलं असतं ना, पुण्य करा पुण्य करा पुण्य करा म्हणून वगैरे. तर त्या पुण्य करणाऱ्या लोकांना काय मिळतं ते पण कृष्ण आता सांगतो इकडे आपल्याला. ओके. तर ह्या सगळ्या ज्या वेळा ज्या सांगितलेल्या आहेत त्या अशुभ आहेत वेळा. हां, जेव्हा जिकडनं धूर निघत असतो, नंतर जेव्हा रात्र असते किंवा कृष्ण पक्ष असतो पंधरवड्याचा, त्या तो पंधरवडा असतो, किंवा सूर्याचा दक्षिणायन चालू झालेलं असतं, अशा वेळी आध्यात्मिक दृष्टी थोडी कमकुवत झालेली असते, अस्पष्ट झालेली असते. धूर असला की कधी दिसत नाही ना आपल्याला, तर धूर एक प्रतीक पण आहे अस्पष्टतेचं. आणि आपल्याला ज्ञान जे पूर्णपणे मिळालेलं नसतं त्याचं पण प्रतीक आहे हे सगळे जे मार्ग सांगितलेले आहेत कृष्णाने ते. ठीक आहे. पण तरी पण ते पापकर्मी नाही आहेत, पाप करणारे नाही आहेत, ते पुण्यकर्मी आहेत. ते पुण्य केलेलं आहे तर पुण्याचं फळ पण दिलं आहे. हां, भगवानांसारखा कृष्णासारखा बेस्ट अकाउंटंट आपल्याला कुठे सापडणार नाही. कृष्ण काय करतो, तू ज्याप्रमाणे अपेक्षा ठेवलेली आहेस त्या अपेक्षा ठेवून तू जे कर्म केलेलं आहेस ते कर्माचं फळ तुला मी देणारच देणार. हां, पण ते खरं चांगलं आहे की नाही हे तुला कालांतराने समजेलच, मी समजवीन तुला, पण तुला आधी फळ देणार मी. 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण बोललेला ना, की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तुम्ही ज्या ज्याप्रमाणे माझी भक्ती कराल त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला बक्षीस देईन म्हणून. तर इकडे कृष्ण तेच बोलते की तुम्ही पुण्याची फळाची अपेक्षा ठेवून पुण्यकर्म केलं होतं ना, मग तुम्ही ज्याप्रमाणे पुण्यकर्म केलंय त्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला फळ देईलच. त्यामुळे चंद्र लोकासारख्या दिव्य लोकांमध्ये आपल्याला म्हणजे अशा लोकांना जायला मिळतं. ओके. त्यांची पदोन्नती होते असं आपण म्हणू शकतो. आणि तिथे फक्त थोडे काळ नाही पण भरपूर वर्ष, हजारो वर्ष तिथे राहायला मिळतं. ओके. तुम्हाला आठवते 6व्या अध्यायामध्ये आपण एक संपूर्ण अष्टांग योग सांगून झाल्यानंतर अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की अशा योगाचं काय होतं जो या मार्गावरनं भरकटतो आणि भौतिक मार्गावरती परत येतो. तर म्हणजे काय, तर आधी तो भौतिक मार्गावरती होता, नंतर त्यांनी आध्यात्मिक मार्गावरती चालायला चालू केलं, पण तो आध्यात्मिक मार्गावरती पूर्णपणे चालू शकला नाही, म्हणून तो आता भौतिक मार्गावरती परत आला. तर कृष्णाने सांगितलेलं आठवतंय की कृष्ण त्याला बोललेला आपल्याला की अशी व्यक्ती त्याला परत स्वर्गामध्ये जायला मिळतं, तिथे भरपूर काळ त्याला आनंद मिळतो, भौतिक आनंद मिळतो, स्वर्गिक आनंद मिळतो, आणि मग नंतर तो परत खालती येतो पृथ्वीवरती.
तर इथे सुद्धा कृष्ण तेच बोलतो, इथे निवर्तते, तो परत येतो तिथे. ओके, पण त्याला आनंद मिळतो. तर ह्याचा तुम्ही जर टेक्निकली ह्याचं अनालिसिस करून बघितलं ना, तर कृष्णाची अपेक्षा काय आहे आपल्याकडनं, की तुम्ही अनन्य भक्ती करा. हा, भक्त्या लभ्यस्त्वनन्या तो बोलला ना 22व्या श्लोकात. तर अनन्य भक्ती आपण करावी ही कृष्णाचं एक्सपेक्टेशन आहे. पण गंमत काय होते, ती अनन्य भक्ती करता करता आपलं मन कुठे ना कुठेतरी भरकटतं. हां, भरकटतं कशामुळे भरकटतं? तर दोनच मार्ग आहेत, एक आध्यात्मिक मार्ग आहे आणि भौतिक मार्ग आहे, बरोबर. तर आध्यात्मिक मार्गावरती चालावं ही कृष्णाची अपेक्षा आहे. पण आध्यात्मिक मार्गावरती चालता चालता काही भौतिक अशा गोष्टींमुळे आपलं मन भरकटतं. मग ते भरकटल्यावरती काय होतं, आपण आध्यात्मिक मार्गावरती व्यवस्थित चालू शकत नाही. म्हणून कृष्ण काय बोलतोय, की ठीक आहे, आध्यात्मिक गोष्टींवरनं तुझं मन भरकटलंय ना, नो प्रॉब्लेम, तू जा तिथे भौतिक गोष्टीमध्ये तुझं आनंद जेवढा हवा तेवढा घे, अगदी संपूर्ण तुझं मन भरेल, नंतर मी परत तुला आध्यात्मिक मार्गावरती आणेन. मग तुमचा जर हा प्रश्न असेल की मग ते प्राप्य निवर्तते जर कृष्ण बोललाय, तर त्याच्यानंतर त्यांचं पुढे काय होतं, तर मग ती लोक परत त्यांचा आध्यात्मिक मार्ग कंटिन्यू करतात. हां, पण त्यावेळी कृष्णाने त्यांना अशी चांगली समज दिलेली असते तोपर्यंत, की त्यांना कळलेलं असतं की हे क्षणभंगूर जो आपल्याला भौतिक गोष्टींमधनं आनंद मिळतोय, तो आनंद त्या आनंदाच्या मागे नाही धावलं पाहिजे, आपल्याला धावलं पाहिजे कृष्णाच्या मागे. मग अशी लोक त्यातनं जे आपल्याला छान शिकायला मिळतं अशा एक्सपिरियन्समुळे, त्या एक्सपिरियन्सच्या बळावरती मग नंतर ते भौतिक मार्गांचा त्याग अजून स्ट्रॉंगली करतात आणि मग कृष्णाकडे धावायला चालू करतात. ते त्याच्यामध्ये सुद्धा असं काही कधी होऊ शकतं की धावता धावता 2-4 लोक पडतील आणि परत भौतिक मार्गावरती जातील, परंतु त्यांचं परत तेच होणार, परत त्यांना कृष्ण तिकडे स्वर्गामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आनंद देईल आणि परत त्यांना आध्यात्मिक मार्गावरती घेऊन येईल आणि परत त्यांना कृष्णाकडे धावायला चालू करेल ते. त्यामुळे कृष्ण एवढी गॅरंटी आहे की आपला हात सोडणार नाही तो कधी. आणि अजून एक ह्याच्यातनं शिकायला मिळतं आपल्याला, की कधी कधी आपण बघतो ना, की आपल्या भक्तीचा स्तर थोडा वाढलेला असतो, की बाबा आपण जरा जास्ती चांगली कृष्णाची भक्ती करत असतो. त्यामुळे आपल्याला असं कोणतरी दुसरी व्यक्ती दिसते जी वेगळ्या वेगळ्या पूजा करते, होम हवन करते आणि त्याला कृष्णाकडनं काहीतरी हवं असतं किंवा इतर देवतांकडनं काहीतरी मागत असतो. तर पण हा जो थोडासा पुढारलेला भक्त असतो ना, हा त्या अशा व्यक्तीकडे तुच्छतेने बघतो की हे काय करतायत मूर्खासारखं, हे काय चांगलं असतं का. पण त्या अशा व्यक्तींच्या त्यांना त्यांची अवहेलना करू नये कधी. कारण आपण समजावं की आपण पण ह्याच मार्गावरती काही जन्मांआधी होतो आणि त्या मार्गांवरती नंतर चालू करता करता आपण ह्या कृष्ण मार्गावरती आपण आलेलो आहोत. ते फक्त काही जन्म थोडे आपल्या मागे आहेत एवढंच, पण आपल्या बरोबर ते काही जन्मानंतर येणारच ते परत. आणि त्यामुळे आपण आपली भक्ती जास्ती स्ट्रॉंग केली पाहिजे की आपण लवकरात लवकर कृष्णाकडे पोहोचू. हां, पण दुसऱ्यांकडे अशा पद्धतीने बघण्याची काही आवश्यकता नसते. आपण आपल्या ह्याच्यावरती फोकस करायचं, कारण त्यांचा जो आध्यात्मिक प्रगती आहे त्यांचा रखवालदार कृष्ण आहे. त्यामुळे कृष्णाला माहिती आहे कोणत्या व्यक्तीकडनं कोणतं कर्म कशावेळी घडेल आणि त्याची काय लेवल आहे आणि त्याला कसं पुढे आणायचं. आपला काही रोल नाही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं की ही जी व्यक्ती जेव्हा वरती जाते, हा चंद्रलोकांमध्ये, स्वर्गलोकामध्ये, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जेव्हा जाते, त्यावेळी काय होतं, तर त्यांचं पुण्य जे असतं, त्यांनी जेवढं कमावलेलं असतं ते कन्झ्युम व्हायला चालू होतं. ते हळूहळू हळूहळू वापरलेलं असतं. आता समजा तुम्ही असा एक विचार करा की तुमच्या हातामध्ये एखाद्या व्यक्तीने, लेट्स से अंबानीनी तुमच्याकडे 100 करोड रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं वाटेल तसा खर्च करा. तुम्ही गाडी घ्याल, बंगला घ्याल, छान ठिकाणी जेवायला घ्याल, नवीन कपडे घ्या, हे करा ते करा वगैरे. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही विकत घ्याल त्याला तुमचे हे पैसे तुम्हाला द्यावे लागतील, करन्सी द्यावी लागेल तुम्हाला. ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम ही करन्सी हळूहळू कमी कमी होत 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 ती नंतर झिरोवरती येणार आहे, बरोबर आहे. हे 100 करोड संपणार. ते 100 करोड संपल्यानंतर आधी तुम्ही जसे होता हे 100 करोड मिळण्याआधी तशाच स्टेजला तुम्ही परत येणार आहात.
तर इकडे सुद्धा तेच होतंय. पुण्यकर्म जे कमावतात त्यांची कितीही छान स्थिती झालेली असली, हां, म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या नाही बोलू शकत, पण भौतिक दृष्ट्या ते चंद्रलोकात भलेही जावं, पण ते शेवटी त्यांचं पुण्यकर्म संपूर्ण संपल्यावरती ते परत खाली येतात. 9व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकात कृष्ण काय बोललाय? क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. ज्यावेळी पुण्याचं क्षीण होतं, संपून जातं, मर्त्यलोकम म्हणजे या पृथ्वी तलावरती विशंती म्हणजे ते येऊन पडतात खाली. ओके, त्यांना परत पृथ्वीवरती जीवन जगायला भाग पाडलं जातं त्यांना. ठीक आहे, तर आपण हाला आपण म्हणजे एक अनावृत्ती मार्ग जो परत न येण्याचा मार्ग आहे त्याच्याबरोबर आपण कम्पेअर करू शकतो की तो जो मार्ग आहे तो भलेही बेस्ट नसला, कारण भक्ती त्याच्यामध्ये कमी असते, तो अगदी बेस्ट नसला तरी सुद्धा तो कमीत कमी मुक्तीच्या पर्यंत तरी पोचवतो मार्ग. हा म्हणजे मुक्तीच्या मार्गावरती नाही, ह्या म्हणजे मुक्तीच्या द्वारी आणून ठेवत नाही हा मार्ग, आवृत्ती मार्ग. आणि ह्याची काही गॅरंटी पण नसते. भलेही कृष्ण आपल्या बरोबर असेल, पण शेवटी आपलं कर्म आपल्या हातातच आहे, आपली चेतना आपल्या हातात आहे. अशा व्यक्तीने जेव्हा स्वर्गात मध्ये जाऊन खाली आल्यानंतर जर का परत त्यांनी त्याचा भौतिक मार्ग चालू ठेवला तर त्याला आध्यात्मिक प्रगती होण्याची शक्यता कमी असते. मग त्याला तर या श्लोकाचा सार काय आहे? तर कृष्ण आपल्याला चेतावणी देतोय एक, की तुम्ही या जन्म मरणाचा जो चक्र आहे, हा चक्राचा हा आवृत्ती मार्ग आहे. ह्या आवृत्ती मार्गावरती म्हणजे परत येण्याचा जो हा मार्ग आहे त्या मार्गावरती नका चालू तुम्ही. अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्यामुळे तुम्हाला नवीन देह घ्यावा लागेल. आपण तुम्हाला आठवते 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या 7 प्रश्नांना कृष्णाने उत्तर दिलेलं. त्यावेळी अर्जुनाने एक प्रश्न विचारला होता की कर्म म्हणजे काय. तर कृष्णाने त्याचं उत्तर दिलं, अशी कोणतीही गोष्ट ज्याच्यामुळे नवीन देहाची प्राप्ती होईल ते कर्म आहे. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपल्याला वाटतं की पुण्यकर्म करावं लोकांनी, आपण करावं वगैरे, पण कर्मच आहे ते शेवटी. फक्त एवढंच आहे की चांगलं आणि वाईट ह्या दोघांमध्ये बघितलं तर ते चांगलं आहे, ते वाईट नाही आहे. ते पण ते बेस्ट आहे का? नाही. बॅड, गुड आणि एक्सलंटचं आपण एक्झाम्पल बघितलेलं. ते बेस्ट नाही आहे, ते रेकमेंडेड पण नाही आहे ते. तर तो असा मार्ग आहे की पाप कर्म करण्यापेक्षा कमीत कमी पुण्यकर्म केलेलं चांगलं, असा तो मार्ग आहे. पण भक्तीच्या कंपॅरिझनमध्ये पुण्यकर्म खूप निकृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला आपण समजू शकतो की कर्म भलेही ते पुण्य असो, पण कर्मच आहे ते शेवटी, आणि त्यामुळे आपल्याला देहाची प्राप्ती होणारच होणार. त्यामुळे इथे कृष्ण आपल्याला सांगतोय की पुण्यकर्म हा आवृत्ती मार्गामध्ये येतो. आवृत्ती म्हणजे परत येणारा मार्ग. ओके, तो अनन्य भक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो जन्ममृत्यूचाच मार्ग आहे. तोपर्यंत तो आवृत्ती मार्गाचा आहे तो. ठीक आहे, पण शुद्ध भक्तांचं काय होतं? शुद्ध भक्त ह्या मार्गामुळे बांधील नसतात ते. शुद्ध भक्त कधीही कृष्णा व्यतिरिक्त कसली अपेक्षा ठेवत नाही. भक्ती व्यतिरिक्त, प्रेमा व्यतिरिक्त, सेवे व्यतिरिक्त, हरिनाम संकीर्तन व्यतिरिक्त, भगवद्गीतेचा ज्ञान, भागवतमचं ज्ञान ह्या व्यतिरिक्त शुद्ध भक्त कधीही कसली अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे कृष्ण बोलतोय की तुम्ही मृत्यूच्या द्वारावरती आहात, पण तुम्ही ऑलरेडी माझ्याकडे पोचलेलाच आहात. मी तुम्हाला ऑलरेडी हात धरलेला आहे तुमचा. मी तुम्हाला इतर ठिकाणी कुठे जाऊनच देणार नाही. मी तुम्हाला तो गॅरंटी देतो. आणि आपण ते 27व्या श्लोकामध्ये आपण बघू, तो गॅरंटी देतोय तो की तुम्ही माझ्याकडेच याल म्हणून. ठीक आहे, बऱ्याच वेळा लोकांचा असा समज असतो की सत्कर्म करतोय तो, मानव सेवा ही माधव सेवा. तुम्ही ऐकलं असेल, बरेच लोक बोलतात. तर मानव सेवा ही चांगली आहे,
प्राण्यांची सेवा करणं सुद्धा चांगलं आहे ते. पण कोणतंही कार्य म्हणजे कोणतंही भौतिक कार्य कोणत्याही आध्यात्मिक कार्याला रिप्लेस करू शकत नाही आणि भक्तीला कोणतीही गोष्ट रिप्लेस करू शकत नाही. ओके. माझं असंच एखादी बोलणं चालू होतं. तो खूप असं फिलॅन्थ्रॉफिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे सोशल लोकांना मदत करणं वगैरे त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भरपूर काम करतो. तर मी त्याला विचारलेलं की बाबा तू लोकांना गोरगरिबांना कपडे किंवा जेवण वगैरे देतोस वगैरे, खूप चांगलं आहे. तर मी बोललो की त्यांची एक दिवसाचं तू त्यांना जेवण दिलंस, त्यानंतर पुढे काय होतं? तर म्हणलं त्यांना दुसऱ्या दिवशी परत भूक लागणारच ना. तर बोलतो हो, मग दुसऱ्या दिवशी परत तू जेवण देशील. बोललो बरोबर. मग तू असं किती वर्ष देत राहणार? हां, त्याला लिमिट पण आहे ना. समजा तू 80 वर्षाचा होईपर्यंत तू लोकांना जेवण देत राहिला, पण आज ना उद्या तू शरीर सोडणार, मग नंतर काय करणार? दुसरी लोक देत बसतील. म्हणजेच काय की त्यांचा जो मूलभूत प्रश्न आहे, आयुष्यभर मला जेवणाची गरज आहे, तो तू सोडवू नाही शकणार. म्हणजेच काय झालं की तू हाही विचार करत नाही की त्यांना हा प्रॉब्लेम आहे तो कशामुळे आला, हा सुद्धा विचार करत नाही. तू जो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय हा एक टेम्पररी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. हा, त्याचा परमनंट प्रॉब्लेम तू सॉल्व्ह नाही करत आहे. त्याचा परमनंट प्रॉब्लेम हा आहे की त्याला भूक लागते, म्हणून त्याला अन्नाची गरज आहे. आणि त्याला भूक का लागते? त्याला कारण त्याला एक शरीर मिळालेलं आहे. मनुष्याचं असो किंवा प्राण्याचं असो, त्याला ते शरीर मिळालेलं आहे म्हणून त्याला भूक लागते. मग त्याला शरीरच मिळू नये पुन्हा, त्याच्याकरता तू काही करतच नाहीयेस. ज्या रूट कॉजमुळे त्याला हा प्रॉब्लेम निर्माण झालाय त्या रूट कॉजला तू ॲड्रेसच करत नाहीयेस तू. आणि इस्कॉन तेच कार्य करते. इस्कॉन नुसतं जेवण देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे इस्कॉन नॉर्मल अन्न देतच नाही. इस्कॉन देतं प्रसाद देतो. त्या प्रसादामुळे काय होतं, लोकांची आध्यात्मिक प्रगती पण होते. आणि त्या व्यतिरिक्त कृष्ण इस्कॉन भगवद्गीता वगैरे पण लोकांना शिकवते, ज्यामुळे त्या व्यक्तीचा आध्यात्मिक मार्गावरती चालणं पण चालू होतं त्याच्यामध्ये. ज्याच्यामुळे त्याला हेही कळतं की बाबा हे जे शरीर मला मिळालेलं आहे ते खरं शरीरच द रिअल प्रॉब्लेम आहे. हे शरीर मिळू नये मला परत, त्याच्याकरता मला काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यावेळी तो भक्ती वगैरे चालू करतो कृष्णाची करायला, ज्याच्यामुळे भलेही ह्या जन्मात नाही किंवा पुढच्या जन्मात नाही, भलेही 4 जन्म लागो त्याला, पण तरी एवढी गॅरंटी आहे की त्याला एक ना एक दिवस म्हणजे बाकी लोकांच्या कंपॅरिझनमध्ये बऱ्याच लवकर त्याला जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडता येईल त्याला. आणि ही खरी मेथड आहे रूट कॉज जो प्रॉब्लेम आहे, रूट प्रॉब्लेम आहे तो ॲड्रेस करण्याची. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस अन्न देऊन तुम्ही फक्त आजचा प्रॉब्लेम उद्यावरती ढकलताय, त्याचा परमनंटली ॲड्रेस करत नाही आहात प्रॉब्लेम. हरे कृष्ण. तर ह्या श्लोकामध्ये कृष्ण कोणत्या लोकांचा संदर्भ देतोय त्याबद्दल आपण बोललोय. तर कर्मकांडी जी लोक आहेत, जे म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे करा ते करतात आणि शास्त्रात सांगितलेले नका करू ते नाही करत. म्हणजे शास्त्रांचं पालन करतात पण स्वतःच्या फायद्या करतात. भौतिक कोणता तरी बेनिफिट व्हावा म्हणून ते शास्त्रांचं अनुसरण करतात, त्या शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करतात ते. ओके. हे कर्मकांडी लोक, ह्यांना फक्त काही ना काहीतरी भौतिक बेनिफिट हवा असतो. तो बेनिफिट भलेही पृथ्वी तलावरचा असो किंवा स्वर्गीय असो, जे काही असो, पण तो तरीसुद्धा भौतिकच आहे तो. पुण्य करणारी लोक आहेत ही. ह्याच्यामध्ये कृष्ण पापी लोकांचा समावेश करत नाही. ओके. अशा लोकांना इदर ह्या जन्मी किंवा मृत्यूनंतर चांगलं जीवन मिळावं, सुख मिळावं अशी अपेक्षा करतात ते. तुम्ही भलेही बघितलेलं असेल बऱ्याच वेळा की तुम्ही कधी सत्यनारायणची पूजा वगैरे तुम्ही मध्ये बसला असाल तुम्ही, तर सत्यनारायणच्या पूजेमध्ये बऱ्याच, भलेही ती कृष्णाची पूजा आहे, पण त्या पूजेमध्ये जे गुरुजी आपल्याला पूजा सांगतात त्याच्यामध्ये ती वेगळ्या वेगळ्या कथा ऐकवतात. त्यापैकी एक सत्यनारायणाची कथा असते ज्याच्यामध्ये
त्या व्यक्तीला खूप दारिद्र्य होतं, जी पूजा घालत होती ती, आणि खूप त्रासलेला. त्यानंतर त्यांनी मग सत्यनारायणची कथा सांगितली, पूजा करून घेतली वगैरे, आणि त्याचं दारिद्र्य गेलं निघून, आणि खूप धनधान्य मिळालं, पैसा मिळाला, मुलांना फायदा झाला, बायकोला फायदा झाला. अशा प्रकारचे सगळे बेनिफिट्स असतात. त्यामुळे सत्यनारायणाची पूजा भलेही कृष्णाचीच पूजा असो ती, तरी सुद्धा ती भौतिक दृष्टी ठेवून केलेली पूजा आहे, भौतिक फळ मिळण्याच्या इच्छेने केलेली पूजा आहे. त्यामुळे ही पूजा भक्ती मार्गावरती ज्या लोकांना चालायचं असतं त्यांच्याकरता ती रेकमेंडेड नाही आहे ही पूजा. ओके. ज्यांना आपली भौतिक स्थिती सुधरवायची असते, आध्यात्मिक स्थिती सुधरो अगर न सुधरो तो प्रश्न नंतर येतो, पण ज्यांना भौतिक स्थिती सुधरवायची असते अशा लोकांनी ही पूजा केली तर चालू शकते. पण ज्यांना भक्ती सुधरवायची आहे, आपली चांगली करायची आहे कृष्णा प्रती, तर त्या अशा लोकांकरता हरिनाम संकीर्तन रेकमेंडेड आहे, सत्यनारायणाची पूजा रेकमेंडेड नाही आहे. हे थोडं तुम्हाला ऐकायला थोडं डिफिकल्ट जाईल, पण आजचा श्लोक बघितल्यावरती तुम्हाला आता समजून येईल की मी हे सांगतोय तर त्याच्या मागे कृष्ण काय बोललेलं आहे, ज्याच्यावरती आपण हे शिकतोय आता. आणि अजूनही हे स्पष्ट होईल जेव्हा 9व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये कृष्ण 3 प्रकारच्या लोकांची अजून एक उदाहरण देतो, आणि त्यांचं विश्लेषण 16व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत केलेलं आहे. त्यापैकी 21वा जो श्लोक आहे तिकडे तो बोलतो मगाशी आपण बोलल्याप्रमाणे, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुण्यकर्मी जे आहेत ते परत येऊन खाली पडतात. आणि इकडे त्यामुळे कृष्ण त्याच लोकांचा इथे संदर्भ देतोय की ही लोक परत येतात. ही लोक अजूनही शुद्ध भक्त झालेली नाही आहेत, त्यामुळे त्यांना भौतिक जी बक्षिसं असतात त्यांची इच्छा त्यांना खूप स्ट्रॉंग असते त्यांची. आणि ही जी आहेत ते पारमार्थिक लोक आहेत. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे तुम्ही त्यांच्याशी भेटल्यावरती बोलल्यावरती तुम्हाला असं जाणवेल की अरे काय विचित्र विचारधारा आहे वगैरे, असं नाही आहे. खूप चांगली व्यवस्थित वागणारी, अगदी चांगली, कोणालाही त्रास न देणारी लोक असतात ही, म्हणजे सत्य बोलणारी लोक असतात वगैरे, खूप चांगलं असतं त्यांचं चालचलन वगैरे, खूप चांगलं असतं. फक्त त्यांची जी मेंटॅलिटी जी असते ती भौतिक सुखांकडे जास्ती त्यांचं झुकाव असतो. आध्यात्मिक प्रगती म्हणजे भक्तीमधली प्रगती त्यांच्याकडे, त्यांचा झुकाव त्याच्याकडे कमी असतो. हे नास्तिक पण नाही हा, म्हणजे प्रॉपर आस्तिक लोक असतात हे. ठीक आहे. तर आता कृष्णाने काय सांगितलेलं आहे, आवृत्ती मार्गाबद्दल सांगतोय तो. तर त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स कृष्णाने सांगितलेले, धूर निघणाऱ्या परिस्थिती, म्हणजे कुठे समजा एका घराला आग लागली, किंवा कशा फॅक्टरीला आग लागली, त्यावेळी लोक मरतात वगैरे, राईट. तर त्या परिस्थितीमध्ये जेव्हा धूर देह सोडला जातो, किंवा रात्रीच्या वेळी देह सोडला जातो, किंवा कृष्ण पक्षात देह सोडला जातो, किंवा दक्षिणायनमध्ये सोडला जातो. आता तुम्ही इमॅजिन करा, वर्षामध्ये एक तर उत्तरायण असेल किंवा दक्षिणायन असेल, बरोबर. म्हणजे 6 महिने उत्तरायण, 6 महिने दक्षिणायन, म्हणजे 50% प्रोबॅबिलिटी आहे लोकांची परत येण्याची, मिनिमम. नंतर उरलेले जे 6 महिने आहेत त्याच्यामध्ये 12 तास रात्र असेल किंवा 8-10 तास जे काय असेल ते, आणि उरलेली वेळ दिवस असतो. मग त्याच्यामध्ये अजून प्रोबॅबिलिटी वाढते लोकांची परत येण्याची. म्हणजे किती मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी आहे लोकांची परत येण्याची ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो ह्याच्यामध्ये. कोणाला हवं असेल ना, तर जर मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर जरा कॅल्क्युलेट करा आणि पुढच्या आठवड्यात सांगा आपल्याला सगळ्यांना काय प्रोबॅबिलिटी आहे लोकांची परत येण्याची म्हणून. ठीक आहे. नंतर कृष्णांनी काय सांगितलेलं आहे, ह्यांचं गंतव्यस्थान काय आहे, चांद्रमसम ज्योतिर. म्हणजे काय की जिकडे चंद्रमाचा प्रकाश आहे, चंद्रलोक बेसिकली, तिकडे लोक जातात. आणि तुम्ही शास्त्रामध्ये आत्तापर्यंत वाचलं ऐकलं असेल की चंद्रलोकावरती खूप चांगला आनंद मिळतो लोकांना, म्हणून तिकडे लोकांना दिव्य असतात, तिकडे जी सुखं मिळतात ते. आयुष्य पण दीर्घ असतं, आणि आनंद म्हणजे जास्ती वेळ आणि जास्त चांगली क्वालिटीचा आनंद मिळतो तिकडे.
पण तरीसुद्धा तुमचं पुण्य किती संचित आहे तेवढंच तुम्हाला आनंद मिळणार, आणि तो पण तात्पुरतं मिळणार ते. म्हणजे आपल्या दृष्टीने 1000 वर्ष, 1000 दिव्य वर्ष जर का कोणी तिकडे राहिली तर पृथ्वी तलावरची लाखो लाखो वर्ष असतात ती. पण तरीसुद्धा शेवटी कधी ना कधीतरी खालती येणारच येणार ती व्यक्ती, आणि जन्ममरणाच्या चक्रामध्ये पुन्हा प्रवेश करणार ते. त्यामुळे ह्याचा जर गर्भित अर्थ जर आपण बघितला ना, तर कृष्ण एक चेतावणी देतोय की तुम्हाला परत यायचं आहे का तुम्हाला परमनंटली माझ्याकडे यायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा मार्ग निवडा. हं? जर का मुक्ती मार्गावरती चालायचं असेल तर कमीत कमी 24व्या श्लोकात जे सांगितलं तेवढं तरी करा. भले तुम्हाला माझी भक्ती करायला जमत नाही, पण निदान तुम्ही ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातनं तरी बाहेर पडा, हे कृष्ण आपल्याला सांगतोय. तर आपण हे जे प्रत्येक जे घटक आहेत ना, त्या घटकांचं जर आपण बघून घेऊया त्याचा अर्थ काय आहे ते. तर धूर जेव्हा निघतो ना, त्यावेळी धुरामुळे काय होतं, आपली दृष्टी थोडी इम्पॅक्ट होते. त्यामुळे धूर असला की आपल्याला समोरचं काही दिसत नाही. तर धूर आध्यात्मिक अस्पष्टता दर्शवते. ओके, म्हणजे धुरात जाणारी व्यक्ती त्याला स्पष्ट, त्याला तेवढं क्लिअर अंदाज नव्हता, नॉलेज नव्हतं की ह्याच्यामुळे आध्यात्मिकरित्या माझं काय नुकसान होत आहे. ह्या भौतिक गोष्टींच्या मागे त्यांचा आनंद मिळवायचा होता, म्हणून मी आध्यात्मिक मार्ग सोडला आणि भौतिक मार्गावरती चालू केलं चालायला. तर ही अस्पष्टता जी असते, क्लिअर नसतं मनुष्य, ते दर्शवतं. ओके, आणि समज जो असतो हा पण अपूर्ण असतो त्याला असं वाटत राहतं की अरे वा, हे सुख मिळालं तर मला किती म्हणजे आनंद मिळेल मला, किंवा हे काही मिळालं एक गोष्ट तर किती आनंद मिळेल. तर ह्या आनंदाप्रती, म्हणजे ह्या आनंदाच्या मागे धावता धावता त्यांची आध्यात्मिक असमजता किती आहे ती आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्यांना अशा म्हणजे मृत्यू पण अशा वेळी मिळतो ज्याच्यामुळे त्याच्या मागे जे उरलेली लोक आहेत त्यांना सुद्धा कळून यावं की बाबा, ही व्यक्ती, त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन अशा प्रकारे जगले ते, आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचा मृत्यू मिळाला, आणि त्यामुळे ती व्यक्ती पुढचा जन्म त्यांचा कसा असेल ते पण दिसून येतं. त्यामुळे आपल्याला शिकून येतं की असा जन्म पुढचा मिळू नये त्याच्याकरता काय केलं पाहिजे. आणि मग त्या जी व्यक्ती मागे राहते, जे सगळं हे बघते, त्याचा तो देह सोडत असताना जे बघतो आपण, त्यावेळी आपल्याला त्याच्यातनं शिकायला मिळते की त्या व्यक्तीने कसं जन्म जगलाय, आणि त्यामुळे त्यांना काय मिळालं, ते चांगलं आहे का वाईट आहे, त्याच्या बेसिसवरती आपण ठरवू शकतो की आपण तसं जगायचं का नाही जगायचं, हे आपल्याला शिकायला मिळतं. रात्र जेव्हा होते ना, त्यावेळी रात्र अज्ञान दर्शवते. ओके, त्यामुळे चेतना ज्या व्यक्तीची अंधारलेली आहे ना, चेतना खूप म्हणजे अशी खालच्या लेवलला गेलेली आहे, नॉलेज खूप कमी झालेलं आहे, आणि भौतिकदृष्ट्या तो खूपच आतमध्ये गेलाय भौतिक आनंदाच्या करता, तर ते दर्शवतं. त्यामुळे ह्या व्यक्तीची प्रोबॅबिलिटी बाहेर येण्याची जरा कमी असते, जी व्यक्ती धुरामध्ये पास होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये. कृष्ण पक्ष काय करतो की क्षय होत राहतो. आपण बघतो ना, कृष्ण पक्षामुळे नंतर एक दिवस असा येतो की हळूहळू चंद्राचा तो क्षय होणारा टप्पा असतो, आणि तो कमी कमी होत होत नंतर अमावस्येपर्यंत येतो. तर आध्यात्मिक नॉलेज आपलं कमी कमी होत जातं. त्यामुळे जी व्यक्ती कृष्ण पक्षात जाते त्याची प्रोबॅबिलिटी आध्यात्मिक मार्गावरती येण्याची कमी असते कम्पेअर्ड टू जी व्यक्ती रात्र देह सोडते. त्यामुळे कृष्णाने ना कमी म्हणजे आध्यात्मिक मार्गावरती येण्याची प्रोबॅबिलिटी ज्यांची जास्त आहे त्याचं तो प्रकार आधी सांगितलाय. म्हणजे धूर आधी येतो, मग रात्र, मग कृष्ण पक्ष, आणि मग दक्षिणायन. म्हणजे जेवढं वरती जाऊ तेवढं आध्यात्मिक मार्गावरती परत येण्याची प्रोबॅबिलिटी कमी कमी होत जाते. अशा ह्याच्यात सांगितलंय कृष्णाने.
आणि हा क्षय होणारा टप्पा म्हणजे आध्यात्मिक समज कमी होत राहते, कृष्णाप्रती अट्रॅक्शन कमी कमी होत जातं. आणि अशी व्यक्ती जर का त्यांनी स्वतःला वेळेवरती सावरलं नाही, चांगल्या मार्गावरती घेऊन येण्याचा प्रयत्न नाही केला, तर ती व्यक्ती मग नंतर पाप मार्गावरती पण चालायला चालू करू शकते. आणि दक्षिणायन जनरली काय होतं की अजूनही भौतिक पतन त्यांचं झालेलं असतं. म्हणजे अजून लक्षात ठेवा की ही ही चारही जी प्रकार आहेत ह्याच्यात पापी लोक नाही आहेत कृष्णानी, पण त्यांची पाप प्रवृत्तीकडे जाण्याची जी चान्सेस आहेत ते जास्ती आहेत. जेवढं गडद अंधार आहे तेवढं तो जास्ती आहे. तर दक्षिणायन म्हणजे खूपच घाणेरडा आहे कम्पेअर्ड टू कृष्ण पक्ष. ते कृष्ण पक्ष जास्ती वाईट आहे रात्रीपेक्षा, आणि रात्र जास्त वाईट आहे धुरापेक्षा. आपल्याला आज बहुतेक 26वा श्लोक करायला नाही मिळणार आपल्याला. तर ओके, तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते, हे कृष्ण बोललेलं आहे. तर हा याच्यामध्ये कृष्ण काय बोलतोय की चंद्रलोकापर्यंत ह्या व्यक्ती पोचतात. आणि चंद्रलोक हे एक प्रतीक आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येक व्यक्ती फक्त चंद्रलोकावरतीच पोचते. भौतिक जगामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आनंद मिळतात. प्रत्येक लोकावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. तर आपण कोणत्या पद्धतीने आपण पुण्यकर्म केलेलं आहे, कोणत्या देवतेची उपासना केलेली आहे, कोणत्या देवलोकावरती जाण्याची उपासना केली आहे, त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळा वेगळा हे मिळतं, वेगळ्या वेगळ्या लोकांवरती जायला मिळतं. तर 9व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रता भूतानी यांती भूत्यज्या यांती मद्या जिनोपी माम. तो बोलतो यांती देवव्रता देवान, म्हणजे जे देवता जे आहेत त्यांची उपासना करणारे लोक देवता लोकांवरती जातात. जे लोक पितरांची पूजा करतात ते पितृलोकी जातात. जे भूतांची, भूत प्रेत वगैरे ह्यांची पूजा करतात ते त्यांच्या लोकी जातात. पण जे माझी पूजा करतात ते माझ्या लोकी आहेत. यांती मद्या जिनोपी माम. ओके, म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक आहेत. लोक म्हणजे प्लॅनेट्स आहेत. आणि प्रत्येक प्लॅनेटवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आनंद पण मिळतो, दुःख पण मिळतं. आणि तिकडे जाण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण वेगळा वेगळा असतो, बरोबर. तर त्यामुळे काय होतं की तुम्ही ज्या प्रकारचं कर्म केलेलं आहे त्या कर्माच्या बेसिसवरती तुम्हाला कोणत्या प्लॅनेटवरती जायला मिळेल ते ठरवलं जातं. पण चंद्रलोकाचं इथे एक्झाम्पल कृष्ण देतोय. त्याचं कारण हे की तो सांगतोय की चंद्रलोक हे दिव्य लोकांचं प्रतीक तर आहेच, पण ते एका वेगळ्या प्रकारच्या आनंदाचं पण प्रतीक आहे. म्हणजे जे भौतिक आनंद जे मिळतात ना, त्याच्यामध्ये चंद्रलोक एक म्हणजे अग्रेसर असा मानला जातो. आणि तिथे गेल्यावरती व्यक्तीला दीर्घकालासाठी राहायला मिळतं आणि वेगळ्या वेगळ्या सुखांचा अनुभव घ्यायला मिळतो. पण आपण बोलल्याप्रमाणे कृष्णाने निवर्तते हा शब्द वापरलेला आहे. निवर्तते म्हणजे ते परत येतात. म्हणून कृष्ण त्यांना बोलतोय, तुम्ही आवृत्ती मार्गावरती आहात, म्हणजे परतीच्या मार्गावरती आहात. म्हणजे भलेही तुम्ही आता पुढे पुढे चालला आहात, पण एक असा पॉइंट येईल जिकडनं तुम्हाला रिटर्न करावं लागेल आणि तुमची रिटर्न जर्नी स्टार्ट होईल. आणि आपण कधी कधी जर्नी करतो तेव्हा आपण एक रिटर्न तिकीट विकत घेतो ना. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण येणार आहोत, जिकडे आपण चाललो तिथपासून आपण परत येणार आहोत. तर ते रिटर्न तिकीट इकडे मिळालेलं असतं आपल्याला. रिटर्न तिकीट ऑलरेडी काढून ठेवलेलं असतं आपलं. आणि जेवढं पुण्य तेवढा आपल्याला तिथे आनंद मिळतो. म्हणजे आपण हे बोलू शकत नाही की बाबा आज मी आता इथे चंद्रलोकावरती आलोय तर प्रत्येक सुख मला मिळालं पाहिजे. काही मिळतील, काही नाही मिळणार आपल्याला. म्हणजे असंही होऊ शकतं की एखादी व्यक्ती आहे, त्यांनी वेद वाचले
आणि त्यामध्ये त्यांना कळलं की स्वर्गामध्ये कोणकोणत्या प्रकारचा आनंद मिळतो. तो आनंदाचं डिस्क्रिप्शन वेदांमध्ये इतकं चांगलं केलं आहे की कोणाचीही इच्छा जागृत होईल की मला अशा प्रकारचा आनंद हवा आहे. मग वेदांमध्ये हेही सांगितलेलं आहे की असा आनंद मिळवण्याकरता, म्हणजे कोणता आनंद मिळवण्याकरता कोणती पूजा केली पाहिजे, कोणत्या देवतेची पूजा केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे. मग काय होतं की ती व्यक्तीला ते ध्यायतो विषान पुंसः, त्याप्रमाणे तो त्या जे आनंदाचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे त्या डिस्क्रिप्शनचा तो नंतर तो इमॅजिनेशन करायला चालू करतो. अरे अशा प्रकारचा आनंद, अरे हे आनंद, तो आनंद वगैरे. आणि मग नंतर त्याच्याप्रमाणे त्याची मेंटॅलिटी क्रिएट व्हायला स्टार्ट होते. मग नंतर तो बोलतो की नाही तर हा आनंद मला मिळवायचाच आहे मला. मग तो मग त्या पर्टिक्युलर देवतेची उपासना करायला करतो. मग नंतर पूजा, होम, हवन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो. मग हे सगळे कर्म केल्यानंतर त्याला फळ मिळतं आणि ते पुण्यफळामुळे मग नंतर तो तिकडे जाऊ शकतो. तिकडे गेल्यानंतर त्याला त्या प्रकारचा आनंद मिळतो. आनंदाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर पुण्यकर्म संपल्यानंतर परत येतो. हा मार्ग कंटिन्युअसली चालू राहतो. त्यामुळे भगवद्गीतामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भगवानांनी याचं वर्णन केलेलं आहे. तर दुसऱ्या अध्यायाच्या 42 आणि 43व्या श्लोकात पण कृष्ण हेच बोला, यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदंत्य विपश्चितः. अविपश्चित असं शब्द वापरले, म्हणजे मूर्ख लोक आहेत ते वेदांचे हे जे शब्द आहेत ना, फ्लॉवरी वर्ड्स म्हणून इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी ट्रान्सलेट केलं आहे. पुष्पिताम वाचम कृष्ण बोलते, म्हणजे जे खूप सुंदर असतात अशी वाक्य ऐकायला, पण त्यांचा लॉंग टर्म रिझल्ट चांगला नसतो, असे शब्द आहेत ते. आणि तिथे पुष्प हा शब्द का वापरलाय कृष्णाने, तर तुम्ही बघाल जेव्हा झाडावरती एखादं फूल उगवतं त्यावेळी, ज्यावेळी ते उगवतं त्यावेळी किती सुंदर वाटतं ते बघायला, सुंदर दिसतं अगदी ते. पण 1-2 दिवसांनी नंतर त्याचा कलर चेंज व्हायला स्टार्ट होतो. नंतर अजून 2-3 दिवसांनी ते झाडावरनं ते गळून पडतं फूल खाली, मातीमध्ये मिळतं. मग लोकांचा पाय वगैरे पडतो त्याच्यावरती, किंवा ते नाही झालं तरी नंतर ते कुजायला लागतं ते फूल, आणि नंतर त्यातनं दुर्गंध यायला चालू होतं, आणि नंतर काही काळानंतर ते मातीमध्ये विलीन होऊन जातं. त्या फुलाचा मागमूस पण राहत नाही काही. तर वेदांमध्ये हे जे कर्मकांडासाठी जे दिलेले शब्द आहेत ना, कृष्णांनी त्याचं वर्णन पुष्पिताम वाचम असं केलेलं आहे. तर आता तुम्ही बघा, आता तुम्ही सेकंड चॅप्टर जे तुम्ही शिकत होता ना, त्याचं जे इलॅबोरेशन आहे ते ह्या श्लोकांमध्ये सगळं होत आहे आता. की कृष्ण इथे दाखवते की ह्या आवृत्ती मार्गाचा सुरुवात कुठे होते, तर त्या पुष्पिताम वाचम वेदांमधले हे शब्द त्याच्यावरती होतात. तर जे कोणते शब्द वेदांमध्ये कृष्णाशी रिलेटेड नाही आहेत त्या शब्दांचा शेवट जो आहे तो असाच होणार आहे. ठीक आहे. तर एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊया. रॉकेट जे असतं ना त्याचं आणि ह्या प्रकारचे जे कर्म जे आहेत त्यांच्याबरोबर कंपॅरिझन करूया. तर तुम्ही बघितलं असेल ना, इस्रो भरपूर रॉकेट्स सोडतं स्पेसमध्ये. तर त्यावेळी काय असतं, एक मोठी भरपूर फ्युएल वापरतात, ते भरपूर खाली आग लावली जाते आणि रॉकेट थ्रस्ट केलं जातं स्पेसमध्ये. तर पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीवरती एक गुरुत्वाकर्षणची एक लेयर आहे. तर गुरुत्वाकर्षणमुळे काय होतं, ते पृथ्वी कोणतंही गोष्ट जी हवेमध्ये असेल ती आपल्याकडे खेचून घेते. म्हणून काय होतं, रॉकेटला त्या गुरुत्वाकर्षणच्या लेअरच्या बाहेर जाण्याकरता त्याला एक जोराचा धक्का द्यावा लागतो स्वतःला. आणि तो धक्का इतका जोराचा असला पाहिजे की ज्याच्यामुळे ती गुरुत्वाकर्षणची लेअर क्रॉस झाली पाहिजे, आणि नंतर झाल्यानंतर मग त्याला अजून धक्का मारण्याची गरज पडत नाही. पण जर का त्याला हवा तेवढा पुरेसा, जर का त्याला धक्का नाही मिळाला, पुरेसा वेग त्याला नाही मिळाला, तर काय होतं की रॉकेट मग परत खालती येऊन पडतं.
बरोबर. तर इकडे सुद्धा तेच आहे की जोपर्यंत व्यक्ती भक्ती मार्गावरती येत नाही तोपर्यंत त्याला तो जन्ममृत्यूच्या चक्राबाहेर पडण्याकरता जो धक्का मारावा लागतो तो धक्का मिळत नाही त्याला, आणि म्हणून तो ह्या चक्रामध्ये फिरत राहतो. रॉकेट पडणार, नवीन रॉकेट सोडणार, ते पण पडणार, नवीन रॉकेट सोडणार, परत पडणार, हे चक्र चालू राहतं. हां, व्यक्ती येणार, पुण्यकर्म करणार, चंद्रलोकावरती जाणार, स्वर्गलोकात जाणार, तिथे एन्जॉय करणार, परत खालती येणार, परत पुण्यकर्म करणार, परत जाणार, परत येणार, हे चालूच राहतं. आणि एक वेळ कधी अशीही होऊ शकते ज्याच्यामुळे की व्यक्ती पाप पण करू शकेल. समजा पुण्यकर्म करण्याकरता आपल्याला होम हवन करावं लागतं, साधन सामग्री असावी लागते, जे चांगले पूजा करू शकतात अशी ब्राह्मणांची गरज पण लागते. हं? आणि हे सगळं जर नाही मिळालं तर होम हवन पुण्यकर्म कसं शक्य आहे? मग तुम्ही काय करणार? तुमची इच्छा तर स्ट्रॉंग आहे. समजा एका व्यक्तीला वाटतं की बाबा हां, मला जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनायचं आहे, किंवा मला जगातली सर्वात सुंदर बायको हवी आहे, किंवा जगातला सगळ्यात मोठा बंगला हवा आहे, वगैरे काही काही असू शकतं. तर अशी जेव्हा तुमची इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेमुळे तुम्ही अशा प्रकारचे पुण्यकर्म करायच्या मार्गावरती लागतात, पण जर का तुम्ही ते पुण्यकर्म करू नाही शकलात तर मग काय होणार आहे? इच्छा तर आहेच ना तुमच्यामध्ये, त्या इच्छेची पूर्ती करण्याकरता पुण्यकर्माने जर कर्माच्या मार्गाने जर तुम्हाला अचीव नाही करता आलं ते, तर मग तुम्ही काय करणार? ती व्यक्ती जी आहे ती मग पाप कर्म करणार. का तर इच्छा एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की त्याला आध्यात्मिक समज त्याची कमी झालेली आहे. त्याला हे समजायला डिफिकल्ट झालेलं आहे की बाबा हे टेम्पररी आहे, ह्याच्यातनं मला परमनंट बेनिफिट मिळणार नाही, म्हणून तो त्या पुण्यकर्माच्या मार्गावरती लागलेला आहे. त्यांनी भक्ती मार्ग म्हणून सोडलेला आहे त्यांनी. मग अशी व्यक्ती जेव्हा इच्छा एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की त्यांनी भक्ती मार्ग सोडू शकतो, तो पुण्यकर्माचा मार्ग पण सोडू शकतो तो. आणि मग नंतर तो पाप कर्माच्या मार्गावरती लागल्यावरती काय होणार? मग जे चक्र पृथ्वीपासून त्याला चंद्रलोकावरती किंवा स्वर्गलोकावरती नेत होतं, ते चक्र त्याला पाताळात पण नेणार त्याला. पण तरी सुद्धा काय होणार? पाताळ असो किंवा पृथ्वीलोक असो किंवा स्वर्गलोक असो, तो फिरणार ते ह्या भौतिक जगामध्येच फिरत राहणार तो. तर ही एक इकडे कृष्ण आपल्याला एक वॉर्निंग देतो इकडे की तुम्ही ह्या गोष्टींच्या मागे फिरू नका तुम्ही, आणि तुम्हाला ह्याच्यातनं परमनंट असा काही फायदा होणार नाही आहे. त्यामुळे हे जे सगळे जे मार्ग जे आहेत ना, पुण्यकर्म असो किंवा पाप कर्म असो वगैरे, हे सगळे अभक्ती मार्ग आहेत ते, ज्याच्यामुळे भक्ती नाही आहे, फक्त भौतिक आनंद आहे. म्हणून कृष्ण इथे कॉन्स्टंटली बोलतोय भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, अनन्य भक्ती पाहिजे. तुम्ही जर दोन दगडांवरती पाय ठेवायचा प्रयत्न केला की बाबा मला कृष्ण पण हवाय पण भौतिक आनंद पण हवाय, तर मग कृष्ण असा हळूच एक धक्का मारतो आपल्याला की मग नंतर आपण भौतिक मार्गावरती दुसरा पाय पण येऊन उभा राहतो आपला. मग आपल्याला कृष्णाचा हळूहळू विसर व्हायला चालू होतो आणि मग नंतर पूर्णपणे भौतिक मार्गावरती येतो. सुरुवातीला भलेही आपण पाप पुण्य कर्म करू, मग नंतर पाप कर्मावरती चालायला चालू करतो. तर जेवढी आपली चेतना भौतिक दृष्ट्यांनी झाकोळलेली असते, तेवढा आपल्याला कृष्णाचा जास्ती विसर पडतो. आणि जेवढं आपण कृष्णाकडे जाऊ तेवढं आपण भौतिक मार्गाच्या लांब लांब जाऊ आपण. तर हे एक समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कुठे लिमिट टाकायची, आणि म्हणजे आपण एवढं तरी नक्की केलं पाहिजे की बाबा आपण ह्याच्या खालती कमीत कमी पडलो नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही समजू शकता, हे जेव्हा संत लोक अभंग वगैरे वगैरे रचतात ना, हाची नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंद हे, हां, संत नामदेवांचा अभंग आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हां, तर त्याचा अर्थ काय की आता तुम्ही गोविंदा कृष्णाच्या मार्गावरती चालायला चालू केलेलं आहे तुम्ही. हाची नेम आता तुम्ही एक नियम बनवला पाहिजे, न फिरे माघारी. आता भौतिक मार्गावरती परत जायचा प्रयत्न नका करू तुम्ही, कारण तिथूनच तुम्ही ते तिकडचा त्रास सहन होत नव्हता.
त्यातनं काहीही तुम्हाला परमनंट आनंद मिळत नव्हता, म्हणून तुम्ही कृष्ण मार्गावरती चालायला चालू केलंय. आता परत का तुम्ही जाताय त्या भौतिक मार्गावरती? न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंद हे. कृष्ण तुमच्या बाजूला बसलेला आहे, तुमचा हात धरलेला आहे, तरी सुद्धा आपण तो हात ढकलून, हातात हात सोडून आपण परत भौतिक मार्गावरती चालणं म्हणजे ही आत्महत्या आहे. म्हणजे काय की आपण अतिशय चांगली सुवर्ण संधी मिळून सुद्धा जर का आपण कृष्णाला सोडलं आणि परत भौतिक मार्गावरती चालायला चालू केलं तर. हरे कृष्णा. मी आता बरं आपण हे बघून घेऊया. तर परमात्मा आपल्याला, काही कोणाला प्रश्न आहे आतापर्यंत आपण जे बोललोय ते? का तुम्हाला काही पटलं नाहीये वगैरे असं काय आहे की बाबा नाही हे सगळं काही तुम्ही विचित्र सांगताय वगैरे? कोणाचं कोणाला काही बोलायचं आहे ह्याबद्दल? नाही प्रभूजी, आता या स्टेजला येऊन जर आपण शंका घेतली तर दॅट मीन्स वी आर नॉट किपिंग ट्रस्ट ऑन भगवान. तर मला तर काहीच शंका नाही प्रभूजी सध्या तरी. बर, ठीक आहे. तर आपण जरा फक्त बघून घेऊया. विचारायचं होतं. हा सुहास प्रभू, बोला बोला. ठीक आहे, मी मी पुढचा तुम्हाला बोलतो. टेक्स्ट मी करेल. त्यानंतर आपण बोला मग नंतर मग. तर आता परमात्मा आपल्याला कसं मार्गदर्शन करतो ते पण जर आपण बघून घेऊया. तर परमात्मा पहिली गोष्ट म्हणजे कॉन्स्टंटली आत्म्याबरोबर राहतो तो. तो कधीच असं नाही की तो सोडत नाही आपल्याला, की बाबा पाताळात गेला, नाही नाही पाताळात मी नाही येणार तुझ्या बरोबर, असं नाहीये. तो परमात्मा कॉन्स्टंटली आपल्या बरोबर असतो. आणि आपलं कर्म ज्याप्रमाणे आहे, आपली बुद्धी ज्याप्रमाणे आहे, आपली मेंटॅलिटी जशी आहे, आपली चेतना जशी आहे, त्याप्रमाणे तो आपल्याला मार्गदर्शन करत राहतो. जर का आपण परमात्म्याकडे भक्ती मार्गावरती चालण्याचं मार्गदर्शन मागितलं तर तो त्याप्रमाणे मार्गदर्शन करेल. जर का आपण विचारलं की बाबा अरे अमुक एक गोष्ट, आता अमुक एक पिक्चर रिलीज झालेला आहे, मला तिकीटं मिळत नाही आहेत त्याची, पण मला बघायचं आहे ते, तर सांग मला मी काय करू वगैरे, तर तो त्याप्रमाणे मार्गदर्शन करेल. अमुक एक पैसा कमवायचा आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ह्याला मारायचं आहे, त्याला मारायचं आहे वगैरे, अशा प्रकारचे विचार जर आले तर तो त्याप्रमाणे मार्गदर्शन करणार. ओके. त्यामुळे जेवढी आपली चेतना शुद्ध, तेवढं आपल्याला भक्तीचं मार्गदर्शन चांगलं परमात्मा करतो. तर जेव्हा आपण ह्या देहातनं शरीर सोडतो, ओके, तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या अस्तित्वांमधनं जावं लागतं. स्तर म्हणतात आपण त्याला. ते म्हणजे टेक्निकल आहे, मी तर त्याच्यामध्ये जात नाही. पण हे जे वेगळे वेगळे देवता असतात ना, हे पण वेगळे वेगळे प्लॅनेट्स कंट्रोल करतात. आणि मग नंतर काय करतात की ते आपल्याला एका प्लॅनेटवरती नेतात, मग दुसऱ्या प्लॅनेटवरती नेतात, आणि आपण बोलू शकतो की आपली जी चेतना आहे त्याचं अपलिफ्टमेंट वगैरे होतं तिकडे, आणि मग नंतर आपल्याला आपल्या डेस्टिनेशन प्रमाणे आपल्याला घेऊन येतात ते. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्या कर्माचा पण एक सहभाग असतो आणि आपल्या चेतनेचा पण सहभाग असतो याच्यामध्ये. तर परमात्मा काय करतो की हे जे आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, ओके, त्या शरीराबद्दल 18व्या अध्यायामध्ये हा श्लोक कृष्ण बोलतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. एक यंत्र आहे हे शरीर, यंत्रासारखं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे ते ज्याप्रमाणे चालतं त्याचप्रमाणे तुम्ही त्याला चालवू शकणार. जर आता मला एका मनुष्याचं शरीर मिळालं आहे, तर मला हवेत उडण्याची कॅपॅबिलिटी नाही आहे माझ्या शरीरामध्ये, एका पक्षाप्रमाणे, किंवा पाण्यात देवमाशाप्रमाणे पोहण्याची क्षमता पण नाही आहे. तर ह्या शरीराला मी त्याप्रमाणे वागवू शकणारच नाही आहे. तर हे एक यंत्रावरती बसलेली आहे एक आत्मा आपला. ओके. तर त्याप्रमाणेच चालणार आहे. तर परमात्मा आपल्या हृदयात स्थित आहे, आणि ज्याप्रमाणे आपलं शरीर आहे, ज्याप्रमाणे आपली मेंटॅलिटी आहे, ज्याप्रमाणे आपलं कर्म आहे, चेतना आहे वगैरे, त्याप्रमाणे आपल्याला तो मार्गदर्शन करत राहतो. आणि मग नंतर तो मृत्यूच्या नंतर तो आपल्याला वेगळ्या वेगळ्या डेस्टिनेशनला, आपली जे कर्म आहेत त्याप्रमाणे आपल्याला तो इकडे तिकडे असं घेऊन जातो तो. आणि मग नंतर तिकडे आपल्याला आनंद भले मिळेल भौतिक, किंवा भौतिक आपल्याला त्रास सहन करावा लागेल वगैरे,
आणि आपलं जे कर्म आहे त्याची परिणाम आपल्याला तो देतो आपल्याला. आणि त्याप्रमाणे मग नंतर तो जर का आपण इच्छा केली की बाबा नाही, मला हे भौतिक जगत सोडून मला आता कृष्णाकडे जायचं, तर त्याप्रमाणे तो मार्गदर्शन पण आपल्याला करत राहत होता. तर ह्याच्यातनं निष्कर्ष आपण एवढा काढू शकतो की पहिली गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर परमात्मा आपल्याला सोडून देत नाही, आपल्या बरोबरच राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपला मृत्यूनंतरचा प्रवास काही असा उद्दिष्ट नसल्यासारखा प्रवास पण नाही आहे. आपलं उद्दिष्ट पण असतं त्याच्यामध्ये. इधर आपल्याला कर्माची फळं पॉझिटिव्हली तरी भोगावी लागतात, उपभोगावी लागतात, किंवा निगेटिव्हली भोगावी पण लागतात आपल्याला. आणि नंतर कॉन्स्टंटली परमात्मा बरोबर असल्यामुळे तो मार्गदर्शन पण करत राहतो आपलं. फक्त आपण काय मार्गदर्शन मागावं हे आपल्या हातात असतं ते. हरे कृष्ण. तर मी इथे स्टॉप करतो. कोणाला काही प्रश्न वगैरे आहे का? प्रभू ते एक दोन्ही दगडांवर पाय असतो आपला आणि सिच्युएशन ऍक्च्युली थोडी हे असते, म्हणजे त्याला कसं हे करायचं, म्हणजे कंट्रोल कसं करायचं. कारण एका ठिकाणी आपण आध्यात्मिक मार्गावर चालतो, एकदमच आपलं त्या भौतिक प्रश्न सुटत नाही, ती बरोबर. इच्छा तर असते. तर ते ग्रॅज्युअली ते कसं, म्हणजे ते चेंज ओव्हर कसं करायला. भक्ती भक्ती इज द ओनली सोल्युशन टू दिस वन. मा- कारण गंमत काय होते, आपल्याला काय वाटतं की प्रत्येक वेळी आपण असं वाटतं की अरे आपण कृष्णाच्या अजून किती लांब आहोत, अजून भक्ती मार्ग आपल्याला खूप लांब मोठा आहे असं वाटायला लागतो. पण तसं नाही येते. आपल्याला आपली जी ग्रोथ झाली आहे ना, ती कधी कधी नीट स्पष्टपणे दिसत नाही आपल्याला. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण तिकडेच होतो. आपण जेव्हा आपण स्टार्ट केलं जिकडे होतो तिकडेच अजूनही आहोत म्हणून. पण तसं नसतं ते. तुम्ही स्वतः कधी कम्पेअर करा की जेव्हा तुम्ही भगवद्गीता शिकायला चालू केली किंवा कृष्ण भक्तांच्या संगतीमध्ये तुम्ही आलात, त्याच्या आधी तुम्ही कसे होता आणि तुम्ही आता कसे आहात. ओके. भलेही तुमच्या त्यावेळी त्या जीवनामध्ये कृष्णाबद्दल तुमचं डिस्कशन कमी असेल, पण आता ते वाढलं आहे. ते म्हणजेच काय, तर भौतिक तुमचं कमी झालेलं आहे म्हणून कृष्ण वाढलेला आहे तिकडे. तर जे आधी 99% होतं आणि 1% कृष्ण होता, ते आता कमीत कमी 99चं 95 झाले आणि 1%चं कृष्ण आता 5% वाढलेला असेल. आणि जे आपण हे कंटिन्युअसली चालू ठेवत राहू, ते 5%चं 50% पण होईल उद्या, आणि 50%नंतर ते 100% कृष्ण पण होईल, आणि भौतिक गोष्ट 0%वरती होईल. आत्ता ही आपली जर्नी आहे. ही डेस्टिनेशनला पोचायला थोडा वेळ लागेल, पण डेस्टिनेशनला जेव्हा पोचू त्यावेळी दुसरा पाय 100 पूर्णपणे तो त्या दुसऱ्या दगडावरती म्हणजे कृष्णाच्या इकडे आलेला असेल तो. पण जेवढं आपण स्वतःला अनालाइज करू आणि आपल्याला कृष्ण एक एक एक्सपिरियन्स देत राहील की बाबा हे चूक केलंस तू म्हणून ही शिक्षा झाली तुला, आता तू अशा प्रकारे करू नको वगैरे, त्याप्रमाणे आपण आपले चुका स्टॉप करतो आणि इकडे मग परमात्म्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळण्याचं जास्ती वाढतं. कारण तो आपली सिन्सिअरिटी पण बघत असतो की बाबा हां, ह्या व्यक्तीला खरोखर यायचं आहे हो माझ्याकडे, मग त्याप्रमाणे तो मार्गदर्शन पण करायला लागतो. पण ह्या सगळ्याचं रिझल्ट जो आहे ना, रिझल्ट नाही बोलू, सगळ्याचं प्रायमरी फॅक्टर जर बघितला ना आपण, तर चॅन्टिंग आहे. ओके. आपण चॅन्टिंगला कमीत कमी इम्पॉर्टन्स देतो, बट चॅन्टिंग प्लेज द बिगेस्ट रोल इन धिस प्रोसेस. आणि सेकंड इज प्रसाद. जेवढा आपण प्रसाद खाऊ आणि बाकीचं खाणं कमी खाऊ, तेवढं आपली प्रगती जास्ती होते. जेवढं आपण चांगलं क्वालिटीचं चॅन्टिंग करू, तेवढं आपली प्रगती जास्ती होते. तर मग ह्या 2 गोष्टींवरती फोकस केलं ना, आणि भागवत श्रवण, भगवद्गीता श्रवण रेग्युलरली, भक्तांचा सहवास ठेवणं, अभक्तांचा सहवास कमीत कमी ठेवणं वगैरे, हे जसं जसं आपण करत राहू तशी तशी आपली प्रगती अजून जास्ती चांगली होत राहते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यात. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत दंडवत प्रणाम. प्रणाम. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभु जी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, हरे थँक्यू सो कृष्ण. मच. दंडवत प्रणाम. Hare Krishna, Hare Krishna.